लिखवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ श्री ज्ञानदेव अध्यासन श्री नामदेव अध्यासन आणि श्री संत तुकाराम महाराज महाराष्ट्र संस्कृती अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने मी काही एक मुक्तचिंतन प्रकट करावी अशी एक संधी मिळालेली आहे। त्याबद्दल मी विद्यापीठाचा आणि विद्यापीठाच्या वतीनं चालवल्या जाणाऱ्या या तिन्ही अध्यासनांचा मनपूर्वक आभारी आहे। माऊलींच्या संजीवन समाधीला 725 वर्ष यावर्षी पूर्ण होत आहे। त्यानिमित्ताने काही एक मुक्तचिंतन प्रस्तुत करावं असा मी विचार केलेला आहे। संत ज्ञानदेवांचं संप्रदायातलं स्थान हे अत्यंत आदरणीय, ही काही निराळेपणाने सांगण्याची गोष्ट नाही, पण सकल संत मंडळांनी माऊलींचा जो गौरव केला त्या गौरवावरनं त्यांचं वयोमानाचा अपवाद वगळता जे आदरणीय स्थान आहे ते निश्चितच आपल्याला सगळ्यांनाच स्तिमित करणार आहे। माऊलींनी आपल्या ज्ञानाच्या आधाराने ज्या ग्रंथांचं लेखन केलं ते संप्रदायाचे अधिष्ठानभूत ग्रंथ मानले जातात। त्यात एक भावार्थ दीपिका, दुसरा अमृतानुभव आणि तिसरा चांगदेव पासष्टी। चांगदेव पासष्टी हा प्रसंगोपात्तपणे लिहिलेला जरी ग्रंथ असला तरी तत्वज्ञानाच्या दृष्टीनं तो फार महत्त्वाचा आहे। श्रीमद भगवद्गीतेवरचं भाष्य म्हणून आपण भावार्थ दीपिकेचा उल्लेख करतो। अमृतानुभव हाही एक तत्वज्ञान मांडणारा ग्रंथ आणि माऊलींचा जो स्थायीभाव होता तत्वज्ञानाचा विशेषतः तो प्रकट करणारा ग्रंथ म्हणून आपण त्यांचा उल्लेख करतो। माऊलींनी याशिवाय हरिपाठाचे अभंग लिहिले 28 अभंग, त्यानंतर इतरही काही अभंग लिहिले आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रयोगशीलता पण त्यांनी जोपासलेली दिसते। या हरिपाठाच्या अभंगांच्या मध्ये आणि इतर जे अभंग आहेत यांच्यामध्ये भक्तीचं तत्वज्ञान एक उत्तम पद्धतीनं भावरूपातून प्रकट झालेलं आहे। आपण जेव्हा भावार्थ दीपिकेचा विचार करतो, अमृतानुभवाचा विचार करतो, चांगदेव पासष्टीचा विचार करतो, त्याच्यासाठी ओवी बंधाचा उपयोग केलेला आहे आणि हरिपाठाचे अभंग आणि इतर जे अभंग आहेत हे अभंग या छंदामध्ये माऊलींनी प्रकट केलेले आहे। ही केवळ एक ग्रंथांची ओळख म्हणून मी आपल्याला म्हणालेलो आहे, परंतु आपण 2 गटामध्ये याची विभागणी केलेली आहे। भावार्थ दीपिका ज्याच्यामध्ये तत्वज्ञान आणि काव्य आहे, अमृतानुभवातही तत्वज्ञान आणि काव्य आहे, चांगदेव पासष्टीमध्ये तीच गोष्ट आहे आणि अभंग रचना जी आहे याच्यामध्ये काव्य आणि तत्वज्ञान आहे। पण काव्य आणि तत्वज्ञान याचं एकंदर स्वरूप हे भक्तीचं आहे आणि आधीच्या गटातले जे 3 ग्रंथ आहेत त्या 3 ग्रंथांच्या मध्ये देखील तत्वज्ञान आहे, काव्य आहे आणि त्याचं एकंदर स्वरूप हे भक्तिशास्त्र मांडणारं आहे, हे आपल्याला सूक्ष्मपणे विचार केल्यानंतर लक्षात येतं। माऊलींना सकळ संत मंडळांनी एक अत्यंत आदरणीय संत म्हणून पाहिलं, तशा प्रकारचा गौरव केला। संत नामदेवराय हे तर माऊलींचे समकालीन, त्यांनी एका अभंगात म्हटलेलं आहे की ज्ञानराज माझी योगी यांची माऊली जेने निगमवल्ली प्रकट केली। इथे माऊली हा शब्दप्रयोग त्यांनी केलेला आपल्याला दिसतो। त्यानंतर माऊलींनी जेव्हा समाधी घेतली त्यावेळेला प्रत्यक्ष नामदेव महाराज हजर होते, इतरही संत हजर होते, नामदेवरायांचे सगळे कुटुंबीय हजर होते। तर त्यावेळेला
त्यांनी एका अभंगाच्या शेवटच्या कडव्यामध्ये असं म्हटलं की नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ. आता ज्ञानराज माझी योगी यांची माऊली, इथे माऊली शब्दप्रयोग आहे आणि इथे नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ, इथे बाप हा प्रयोग आहे. म्हणजे मातृपितृस्थानी नामदेवरायांनी ज्ञानदेवानं कल्पिलेलं होतं. म्हणजे इथे वयाचा विचार अत्यंत गौण आहे आणि संतांच्या बाबतीमध्ये तो गौण असणं हे स्वाभाविक आहे. नाथ महाराजांनी माऊलींचा गौरव करताना म्हटलं की कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. आता इथे ज्ञानोबा हा जो प्रयोग केलेला आहे यातला जिव्हाळा हा आपल्या सहजपणानं लक्षात येतो. तर कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, साधकांचा मायबाप दर्शने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. आता इथे साधकांचा मायबाप, नामदेवांनी एका अभंगामध्ये माऊली म्हटलं, दुसऱ्या अभंगामध्ये बाप म्हटलं आणि इथे नाथ महाराजांनी साधकांचा मायबाप म्हणजे पुन्हा माय आणि बाप या दोन्ही पदांचा उल्लेख केलेला आहे, दोन्ही प्रतिमानांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे त्यांच्याही दृष्टीनं ते मातृपितृस्थानी होते. संत मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे की एका संताने जे उच्चारलं तेच दुसरा संत उच्चारतो. ही जी मंडनपरता आहे ती देखील आपल्याला लक्षात घ्यावी लागते. तुकोबांनी ज्ञानदेवांचा गौरव करताना म्हटलं की ज्ञानियांचा राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. आता तुकोबांनी मातृ पितृ या प्रतिमेच्या पेक्षा निराळी परंतु त्याच्याशी संलग्न असणारी एक प्रतिमा वापरली, ती म्हणजे गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा आणि गुरु महाराज तुम्हा ज्ञानदेव म्हणती ऐसे, आणि पुन्हा तुम्हाला ज्ञानदेव म्हणतात. म्हणजे इथे ज्ञान या शब्दप्रयोगाला केंद्रस्थानी ठेवून तुकोबा त्यांचं गुरुत्व स्पष्ट करतात. आता सगळ्यांनीच ज्ञानराजे माझी योगी यांची माऊली तिथे ज्ञानराज आहे किंवा नाथ महाराजांच्या याच्यामध्ये पण ज्ञान हे पद अनुस्यूत आहे आणि मातृ पितृ आणि आता इथे गुरु म्हणून तुकोबांनी त्यांचा गुरु म्हणून केलेला उल्लेख आहे. म्हणजे समकालीन संत नामदेवराय आणि ज्ञानदेवांच्या नंतरचे उत्तरकालीन संत म्हणून आपण जेव्हा नाथ महाराजांचा आणि तुकोबांचा विचार करतो त्यावेळेला त्यांनी केलेला एक गौरव आपल्या लक्षात येतो. हा एक आंतरिक संबंध आहे आणि तो फार महत्त्वपूर्ण आहे. तेव्हा संत मंडळाने माऊलींचा जो गौरव केला, जी विशेषणं वापरली ती त्यांच्या संत या व्यक्तिमत्वाची द्योतकच आहे. माऊलींनी विश्वात्मक देवाजवळ प्रार्थना करून जे पसायदान मागितलं त्या पसायदानामध्ये त्यांचं माऊलीपण, त्यांचं बापपण आणि त्यांचं गुरुपण या तिन्ही गोष्टी आपल्याला स्पष्ट दिसतात. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. खळांची दुर्बुद्धी दूर व्हावी, सत्कर्माकडे त्यांची प्रवृत्ती व्हावी आणि परस्परांच्यामध्ये एक मैत्रभाव निर्माण होऊन त्यांची मैत्री वृद्धिंगत व्हावी. अशा प्रकारे एक निरामय समाजाची कल्पना करून तशा प्रकारचा समाज साकार व्हावा असा विचार केवळ
ज्यांचं अंतःकरण मातेचं आहे, ज्यांचं अंतःकरण पित्याचं आहे आणि ज्यांचं अंतःकरण गुरुचं आहे, अशीच व्यक्ती करू शकते. एकाच मातापित्याच्या पोटी समजा 4-5 लेकरं असली तर सगळीच काही गुणवान असतात असं नाही. काही खूप गुणवान असतात, काही गुणदृष्ट्या थोडेसे कमी असतात. परंतु माता पित्यानं सगळ्यांच्याच बद्दलचं अगत्य असतं. किंबहुना गुणदृष्ट्या जे कमी पडत असतील त्यांच्याबद्दलचं अगत्य अधिक असतं आणि म्हणून त्यांना सुधारण्याची खटपट ते अधिक करत असतात. कारण आपल्याला माहिती आहे की ही संत जाती ही कळवळ्याची जाती आहे आणि म्हणून त्यांना जे नीट नाहीत, जे बुडतायत म्हणजे बिघडतायत, या दृष्टीनं ते अधिक बिघडू नयेत. याच्यासाठी बुडती हे जनानं देखावे डोळा आणि म्हणून त्यांना खूप कळवळा असा वाटत असतो आणि त्या कळवळ्यापोटी असं हे मागणं मागितलं जात असतं. तुरिताचे ती विरजाव विश्वस्व स्वधर्म सूर्य पाव जो जे वांछील तो ते लाव. आता दुरिताचा अंधकार दूर व्हावा, ज्याची जी इच्छा असेल ती त्याला प्राप्त व्हावी, हे मागणं मला वाटतं फारच अपूर्व अशा पद्धतीचं आहे. आणि जागतिक वाङ्मयाचा एकंदर विचार केला तर मला वाटतं असं मागणं प्रथमतःच माऊलींनी मागितलेलं आहे. म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये जे माऊलीपण दडलेलं आहे, पितृपण दडलेलं आहे, गुरुपण दडलेलं आहे, त्याची संगती आपल्याला अशा अनेक उदाहरणांच्यामधून आपल्याला लावता येते. आपण आज ग्लोबल आणि लोकल याचा विचार करतो आहोत. आज करतो आहोत म्हणजे आपण काही वर्षांपासून सुरू केलेला आहे. आणि असं म्हटलं जातं की थिंक ग्लोबली अँड ॲक्ट लोकली, म्हणजे वैश्विक पातळीवरती विचार करावा आणि स्थानिक पातळीवरती तशी कृती करावी. आता विश्वात्मक देवाजवळ माऊलींनी जी प्रार्थना करून पसायदान मागितलं ते थिंक ग्लोबली या प्रकारचं आहे. वैश्विक पातळीवरचा हा विचार आहे आणि विश्वात्मक देवाची कल्पना करून अखिल मानवमात्रासाठी अशा प्रकारचं त्यांनी मागणं मागितलं आणि प्रत्यक्षतः ते वावरत होते. ज्या समाजामध्ये जगत होते त्या समाजाला आपल्या कृतीच्या द्वारा एक डेमॉन्स्ट्रेशन पण ते देत होते. संतांचं वैशिष्ट्यच आहे की ते कृती करतात. एका बाजूला उपदेश करतात, समाजाचं प्रबोधन करतात, पण दुसऱ्या बाजूला त्याला अनुरूप अशा प्रकारची कृती पण असते, किंबहुना कृती ही वरचढ असते. तुकोबांचा एक फार सुंदर अभंग आहे. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. की गुरुजी किंवा पंतोजी हा त्या अर्भकासाठी स्वतः हातात पाटी धरतो, त्याला अक्षरं गिरवून दाखवतो. हे तुकोबांनी उपमान वापरलेलं आहे. अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. स्वतः क्रिया करून दाखवतो. आणि म्हणून आचरण शुद्धता हे संतांचं फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. विश्वात्मक पातळीवरती विचार करायचा आणि स्थानिक पातळीवरती त्याचा आविष्कार करायचा, कृतिरूप आविष्कार करायचा, हे संतांचं वैशिष्ट्य आहे. आता माऊलींनी वैश्विक पातळीवरती विचार केला याचं स्पष्टीकरण आपल्याला अनेक प्रकारांनी करता येईल. पण मी एकच मुद्द्याचं स्पष्टीकरण करतो की त्यांनी
वारकरी संप्रदायाला काही एक तत्वज्ञानाचं अधिष्ठान असावं, वारकरी संप्रदायाचा एक स्थायी भाव असावा, या दृष्टीनं एक विचार केला आणि तो त्या कालखंडातला एक प्रकारचा वैश्विकच विचार आहे. पण त्यांनी श्रीमद भगवद्गीता हा प्रस्थानत्रयीतला एक ग्रंथ निवडला, त्याच्यावरचं चिंतन मनन केलं आणि वैश्विक विचार केला. याचा एक चांगला पुरावा मिळतो की व्यासांचा मागोवा घेतला, भाष्यकारांना वाट विचारली. म्हणजे याचा अर्थ काय की त्यावेळची सगळ्यात महत्त्वाची भाषा जी तत्वज्ञान आणि काव्य अभिव्यक्त करणारी भाषा होती, त्या भाषेमध्ये श्रीमद भगवद्गीतेवरचं चिंतन ज्यांनी प्रस्तुत केलं त्यांच्या अभ्युपगमानुसार, त्या व्यासांनी तर प्रत्यक्ष ते ग्रथितच केलं. म्हणून व्यासांना त्यांनी अनुसरलं आणि इतर जे भाष्यकार होते, शंकराचार्य असतील, रामानुजाचार्य असतील, मध्वाचार्य असतील, या भाष्यकारांनाही वाट विचारली, वसुगुप्ताचार्य असतील आणि त्यांना वाट विचारून त्याचं परिशीलन करून, आता त्यांना वाट विचारणं, त्यांचं परिशीलन करणं हे थिंक ग्लोबली आहे. नुसता स्वतःच व्यक्तिगत असा विचार करण्यापूर्वी त्यांनी या सगळ्याचा एक धांडोळा घेतला, विचार केला, हे थिंक ग्लोबली. आणि ॲक्ट लोकलीमध्ये काय केलं, या सगळ्या नंदेवांच्या आधीच्या आचार्यांनी आपली भाष्य, आपली मतं ही सगळी संस्कृतमध्ये मांडली. म्हणजे ती वैश्विक पातळीवरचीच ठरली. पण माऊलींनी विचार केला की हे आपण आपल्या समाजासाठी, आपल्या लोकांच्यासाठी, त्यांना शहाणं करण्यासाठी आपल्याला मांडायचं आहे. मग याच्यासाठी आपल्याला हे सगळं ज्ञान, हा ब्रह्मविद्येचा सुकाळ आपल्याला आपल्या येतात देशीय भाषेमध्ये मांडला पाहिजे. ती त्यावेळची जी भाषा ती बोलीच्या स्वरूपात होती, ती काय ज्ञानाची भाषा नव्हती. पण तिला ज्ञानभाषा करण्याचं एक मोठं काम माऊलींनी केलं. लोकभाषेला ज्ञानभाषा करण्याचं काम केलं आणि हा सगळा ब्रह्मविद्येचा सुकाळ या मराठी भाषेमध्ये केला. त्याच्यासाठी त्या तत्कालीन बोली असणाऱ्या भाषेचा गौरव पण केला. माझा मराठाची बोलू कौतुकी, प्रियमृता ते ही पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मिळवीन. म्हणजे ती अक्षरं मी त्याच प्रकारची मिळवीन की जे अमृताशीही पैज जिंकू शकतील. हा त्या बोलीचा गौरव पण केला. हे करणं इतरांना विश्वास देण्यासाठी फार आवश्यक होतं. कारण ज्या काळामध्ये एखादी ज्ञानाची भाषा ही वरचढ असते, त्यावेळेला त्या भाषेची कास लोक धरतात आणि ते स्वाभाविक असतं. कारण त्याच्यामध्ये एक आपलं पांडित्य सिद्ध करणं असतं. आपल्याला ती भाषा येते म्हणून आपण ज्ञानी आहोत हे सिद्ध करणं असतं. परंतु माऊलींनी असा विचार केला की आपण या भाषेमध्येच ते मांडायचं आणि त्या पद्धतीनं त्यांनी व्यासांचा मागोवा घेत भाष्यकारांना वाट पुसत त्या प्रकारची मांडणी केली आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ केला. एका बोलीला सक्षम बनवलं आणि हे अरूपाचं शास्त्र हे रूपवान केलं. ही फार थोर कामगिरी आहे. त्या काळामध्ये प्रायः तत्वज्ञान हे काव्यामधूनच मांडलं जात असे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की त्या काळामध्ये प्रत्यक्ष वाङ्मयीन व्यवहार, म्हणजे आज आपण त्याला वाङ्मय म्हणतो,
आणि ते वाङ्मयच आहे, आपलं आद्य वाङ्मय आहे. आपले हे बीजग्रंथ आहेत. ज्ञानेश्वरी, नामदेवरायांचा गाथा, महाराजांचं वाङ्मय, तुकोबांची गाथा, हे आपले बीजग्रंथ आहेत. पण लिहिणं, वाङ्मयाची निर्मिती करणं आणि त्याद्वारा लोकांशी संवाद करणं ही त्यावेळची कृती होती. म्हणजे ही देखील एक महत्त्वपूर्ण कृती आहे आणि ती कृती आज तागायत टिकून आहे हे आपल्याला माहिती आहे. आता हे सगळं आपल्याला भगवद्गीतेतलं तत्वज्ञान लोकांच्यापर्यंत पोचवायचं, तर त्यासाठी लोकांच्या अंगवळणी असणाऱ्या काव्यात्मक क्लुप्तीचा म्हणजे डिव्हाइसचा वापर करायचा. आणि त्यावेळेला महाराष्ट्रातल्या विशेषतः स्त्रियांच्या तोंडी असणाऱ्या एक काव्यात्मक क्लुप्तीचा वापर माऊलींनी करायचं ठरवलं. ते त्यांच्या माऊली या पदाशी पण सुसंगतच म्हणायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी ओवी या छंदाचा वापर केला. हा लोकछंद बघा, भाषा लोकांची लोकभाषा, छंद लोकछंद. आणि महाराष्ट्रातल्या बायका दळणकांडण करताना ओव्या गातात, अशा प्रकारचं वर्णन कुवलयमाला या ग्रंथामध्ये उद्योतन सुरीने करून ठेवलेलं आहे. तर त्या ओवी या छंदाचा वापर केला. हा छंद कथनाला, पठनाला अतिशय योग्य याची खात्री माऊलींना पटलेली होती. आणि म्हणून त्या ओवी छंदातली ध्वन्यनुकारिता, जे ध्वनी जे त्या ओवी छंदाच्या मध्ये निर्माण होतात, त्यांचा विचार करून त्यांनी कथनासाठी, पठनासाठी हा छंद उपयुक्त आहे असा विचार करून त्या छंदामधून आपलं सगळं कथन केलं. आज आपण ज्ञानेश्वरीचं सामूहिकपणाने जेव्हा वाचन करतो ते पठन असतं. आणि डिस्कोर्स पण कसा ठेवला तर कुरुक्षेत्रावरती भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली. तो फेस टू फेस अशा प्रकारचा संवाद होता. माऊलींनी तोच डिस्कोर्स वापरला आणि नेवाशाला स्वतः कथन केलं आणि समोर जे श्रोते त्यांनी त्याचं श्रवण केलं. हे पण फेस टू फेसच झालं, कथन आणि श्रवण. म्हणजे माऊलींनी श्रोत्यांशी श्रोतृ संवाद केला असं पण आपल्याला म्हणता येईल. आणि हे कथन करत असताना सिद्धांताच्या प्रतिपादनासाठी, सिद्धांत सुबोध करण्यासाठी दृष्टांत सांगितले. ते दृष्टांत खूप बहारदार आहेत, त्यात खूप मोठं काव्य आहे. आणि त्या दृष्टांतामध्ये जगण्याचे यावत विषय आलेले आहेत. म्हणजे 16व्या वर्षी माऊली कथन करत असतील आणि त्यांच्या समोरचे श्रोते निश्चितच खूप प्रौढ असतील, त्यांच्यापेक्षा वयाने दुप्पट तिप्पट असतील. तर जगण्याचे सगळे अनुभव माऊली त्या दृष्टांतामधून मांडत होते. सिद्धांतांच्यामध्ये तत्वज्ञान आणि दृष्टांतांच्यामध्ये काव्य, म्हणून हे तत्वकाव्य जे म्हटलं जातं तर ते या दृष्टीनं. आणि सबंध जगणं, कारण साहित्याच्या संदर्भामध्ये सगळे साहित्य विमर्शक असं म्हणतात की जगण्याचा उत्तम आविष्कार करणारं साहित्य हे उत्तम साहित्य. आणि माऊलींनी ते केलं. लौकिक म्हणजे दृष्टांतांच्या मधून जे जगणं मांडलं, तो संबंध एक लौकिक जगताचा आविष्कार केला. आणि जे तत्वज्ञान मांडलं स्थायी भावात्मक अशा पद्धतीचं, ते तत्वज्ञान
एक अलौकिकेच्या पातळीवरचं. म्हणून लौकिकाचा म्हणजे लौकिक आणि अलौकिकाचा एक कल्लोळ माऊलीने या ग्रंथामध्ये निर्माण केला. आता एक मुक्तचिंतन आणि केवळ एक आउटलाईन मांडावी एवढ्यापुरतंच मर्यादित हेतूने मी बोलतो आहे. आणि आपोआपच याच्यातनं माऊलींचं अलौकिकत्व हे पण आपल्याला लक्षात येत आहे. ज्या संत मंडळांनी माऊलींच्याबद्दलचे उद्गार काढले ते सगळं त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्वा संबंधीचीच वर्णन असणारे ते उद्गार आहेत. एक विचार मनामध्ये सहज असा येऊन गेला की आपण या संबंध वाङ्मयाचा विचार करतो आणि इतकी वर्ष ते वाङ्मय टिकून आहे, तितक्याच ताज्या स्वरूपामध्ये आहे. त्याच्यामधली प्रचोदकता ही पण तितकीच ताजी आहे. आणि मराठी साहित्यावरती, आधुनिक मराठी साहित्यावरती म्हणजे अर्वाचीन आधुनिक असे शब्द प्रयोग केले जातात, पण मी एक आधुनिक मराठी साहित्य असं म्हणतो. त्याच्यावरती या साहित्याचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. आणि त्यावेळच्या प्रतिभासंपन्न साहित्यिकांनी हा प्रभाव स्वीकारणं, पचवणं आणि त्या पद्धतीचा आविष्कार करण्यासाठी आविष्काराच्या मुशी म्हणून ओवी, अभंग यांचा वापर करणं हे आपल्याला नंतरच्या साहित्यामध्ये दिसतं. उदाहरणार्थ मर्ढेकर. आता मर्ढेकरांनी ओवी, तुकोबांच्या अभंगांच्या मधली काही कडवी यांचा एक खूप उत्तम पद्धतीनं वापर करून त्यांना आपला आधुनिक आशय मांडण्याची जी गरज होती ती त्यांनी पूर्ण केली. आता या मुसी त्यानं का स्वीकाराव्या अशा वाटल्या? कारण यांच्यातलं जे चिरंतनत्व आहे ते चिरंतनत्व त्याच्या लक्षात आलेलं होतं. आणि म्हणून हे सगळं वापर त्यांनी केलंय. कितीतरी मराठीतल्या कवींनी अभंग या छंदाचा वापर केलेला आहे. आता मी मर्ढेकरांचा उल्लेख केला. त्यांनी त्यांच्या कविता संग्रहाला नाठाळ गाथा असं नाव मुळामध्ये दिलेलं होतं. आता गाथा प्रयोग तुकोबांची गाथा, नामदेवरायांची गाथा या प्रयोगाचं स्मरण करून देणार आहे. आणि नाठाळ हा शब्दप्रयोग तर अर्थातच तुकोबांच्या अभंगातूनच त्यांनी घेतलेला आहे. पुढे बऱ्याच कवींनी अभंग लिहिले. गोविंदाग्रजांनी लिहिलं, त्याच्यानंतर केशवसुतांनी अभंग लिहिले, गोविंदाग्रजांनी लिहिले, अविंदा करंदीकरांनी लिहिले. असं एक आपल्याला अभंग लिहिणाऱ्यांचा पट पण दाखवता येतो. कुसुमाग्रजांनी लिहिले. त्या अगदी फकीराचे अभंग हे फमू शिंदेंनी लिहिलेल्या संग्रहापर्यंत आपण उल्लेख करू शकतो. मधुकर केचे यांनी अभंग लिहिले. श्रीकृष्ण राऊत या विदर्भातल्या कवीने अभंग लिहिले. तर या छंदाचा कवींवरती पडलेला जो प्रभाव आहे त्याचा एक चांगला अभ्यास होऊ शकतो. एवढंच फक्त मी इथे सुतोवाच करतो. अरुण कोलटकर नावाचा एक 60 कालखंडातला एक महत्त्वाचा आणि मोठा कवी मानला जातो. काय होतं की आधुनिक साहित्यामध्ये संत साहित्याचं जे प्रतिबिंब पडलेलं आहे किंवा आधुनिक कालखंडातल्या साहित्यिकांनी हा जो प्रभाव स्वीकारलेला आहे याचा नीटपणाने खरं तर अभ्यास होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. एक असा समज असतो की या आधुनिक कवींनी हे सगळं नाकारलं, झिडकारलं, पण ते खरं नाही आहे.
साठोत्तरी कालखंडातल्या लेखकांचा जर आपण विचार केला तर त्यांना फार मोठी प्रेरणा ही संत साहित्यापासून मिळालेली आहे, हे पण आपल्या लक्षात येतं. म्हणजे दिलीप पुरुषोत्तम चित्रे असतील, ज्यांनी तुकोबांचा फार मोठा अभ्यास केला, पुन्हा तुकारामसारखा ग्रंथ लिहिला, अमृतानुभवाचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं आणि काश्मीरी शैविझम, काश्मीरी शैव मत याचा उत्तम अभ्यास करून त्यांनी प्रस्तावनेमध्ये ती मांडणी पण केली. भालचंद्र नेमाडेने तर तुकोबांचा निवडक 500 अभंगांचा गाथा संपादित केला आहे आणि साहित्य अकादमीच्या मेकर्स ऑफ इंडियन लिटरेचर सिरीजमध्ये त्यांनी तुकोबांच्यावरती मोनोग्राफ लिहिलेला आहे. अरुण कोलटकरांनी श्री ज्ञानेश्वर समाधी वर्णन नावाची कविता लिहिलेली आहे आणि आपण ज्ञानदेवांच्या संबंधीचं एक मुक्तचिंतन करतो आहोत म्हणून मला त्या कवितेचं खूप स्मरण झालेलं आहे. मी त्या कवितेचा 2 वेळा विचार केलेला आहे. एकदा जो विचार केला त्यावेळेला मी त्या विचाराचं लेखन करून ते प्रसिद्ध केलेलं आहे. दुसऱ्यांदा जो विचार केलेला आहे त्याचं पण लेखन करून प्रसिद्धीसाठी ते लवकरच एका अंकामध्ये तो लेख प्रसिद्ध होणार आहे. त्याच्यामध्ये असं माझ्या लक्षात आलेलं आहे की नामदेवरायांनी ज्ञानदेवांच्या समाधीचं जे वर्णन केलं ते प्रत्यक्षदर्शी आणि त्याच्यामुळे ती सगळी धामधूम वगैरे तो सगळा सोहळा आणि कार्तिक वद्य त्रयोदशीला माऊलींनी संजीवन समाधी घेतली. त्यानंतर तो समाधी सोहळा चालूच राहिला. तो मार्गशीर्ष शुद्ध एकादशीपर्यंत, पुन्हा द्वादशीचं पारणं सुटलं आणि मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीला सगळे पांगले आपापल्या घरी गेले. इथून कोलटकरांची कविता सुरू होते. म्हणजे कोलटकरांचं वर्णन हे पश्चात वर्णन आहे आणि नामदेवरायांचं वर्णन साक्षात वर्णन आहे. म्हणून कोलटकरांनी काय केलं की ती सगळी धामधूम संपल्यानंतर त्याने आपलं वर्णन केलं आणि म्हणून त्याची कविता आपल्याला माहिती आहे. स्वच्छ निळसर रिकामे अंबर, नारद तुंबर अभ्रविरे. आता सगळे विरलं आहे. त्या क्रियापदांकडे आपण पाहिलं तरी लक्षात येतं. कधी केले होते गंधर्वांनी खळे. हे गंधर्व कोण? भूलोकीचे गंधर्व. खळ म्हणजे वादभूमी. त्यांनी खूप ज्ञानदेवादी भावंडांच्या बद्दल वादविवाद केले, चर्चा केली. कधी केले होते गंधर्वांनी खळे. स्वतःशीच खेळे चंद्रबिंब. परंतु ते चंद्रबिंब ज्ञानदेव ते स्वतःशीच खेळत होते. आत्मक्रीडेत ते मग्न होते. त्यांची आत्मक्रीडा चाललेली होती. इकडे संन्याशाची मुलं म्हणून त्याचा निर्णय करायचा. मग त्यांना कोणकोणते अधिकार आहेत आणि कुठकुठले अधिकार नाहीत, उपनयनादी अधिकारांचा संबंध ते विचार करत बसले. हे गंधर्वांचं खळ, ही चर्चा. परंतु ते चंद्रबिंब आत्मक्रीडेमध्ये मग्न होतं. पांगले अवघ्या वैष्णवांचे भार. मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशीला सगळेच वैष्णव आपापल्या घरी परतून गेले. ओसरला ज्वर मृदंगाचा आणि तिथे जे भजन कीर्तनादी कार्यक्रम चाललेले होते ते आता थांबलेले आहेत. मंदावली विना विसावले टाळ, परतून गोपाळ घरी गेले. पुन्हा हे असं सगळं हळूहळू हळूहळू कसं शांत होत गेलं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि स्थिरावला हार, वाळली पाकळी, गुंतली फासळी निर्माल्यात. आता हे जे वर्णन केलेलं आहे, आता तो एक स्वतंत्रपणाने त्याचा अभ्यास करून त्याची मांडणी केलेली आहे.
पण नामदेवरायांची क्रियापदं, कारण ते प्रत्यक्षपणे ते 16 पाहत होते, ते 16 पारही पाडत होते आणि शेकडो वर्षांच्या नंतर अरुण कोलटकरांच्या सारखा कवी त्या समाधी सोहळ्याचं वर्णन करतो. आता ते पश्चात वर्णन असल्यामुळे त्याच्यामध्ये एक स्तब्धता आहे, हळूहळू संपत जाण्याबद्दलचं आहे. नामदेवरायांच्या याच्यामध्ये जी धामधूम आहे ती धामधूम तिथे आपल्याला दिसत नाही आहे आणि इथे मात्र एक स्तब्धतेनं ते संबंध वर्णन केलेलं आहे. आता जी डिक्शन आहे, शब्दकळा आहे, ती नामदेवरायांच्या याच्यामध्ये येते, तीच येते. म्हणजे नारद तुंबारा भरविरे हे शब्द रचना वेगळी, परंतु ती जी संबंध डिक्शन आहे ती पूर्ण आहे. म्हणजे टाळ, विना, मृदंग असतील किंवा हार असेल, गोपाळ असतील, हे सगळे शब्द जसेच्या तसे आहेत. पण तिकडे धामधूम आहे आणि ते सगळं संपलेलं आहे. आणि माऊलींचं समाधीस्थ होणं याचं दुःख जे नामदेवराय आणि त्या संत मंडळाला झालं ते त्याने प्रकट केलं. इथे माऊली समाधीस्थ झाली याचं एक स्तब्ध वर्णन आहे. त्याच्यामध्ये प्रतिक्रियात्मकता कुठलीही नाही, फक्त त्या कृती थंडावल्या, कृती शांत झाल्या, कृती थांबल्या. पण स्वतःशीच खेळे चंद्रबिंब हे त्याच्यामध्ये त्या क्रियापदाकडे जर पाहिलं, खेळे, ते खेळणं जे आहे ते चालू असल्याचं कवींनी स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे तेवढी एक ओळ ही मध्यभागी येते, बाकी सगळ्या क्रिया थांबलेल्या आहे. म्हणजे नंतरचा एक कवी त्या सगळ्या घटनेकडे जे पाहतो, त्या घटनेकडे तटस्थपणे पाहत असताना क्रियांची जी स्तब्धता आहे, विलंबितता आहे, ती प्राधान्याने कशी वर्णन करतो हे आपल्याला लक्षात येतं. तर प्रत्यक्ष त्याच्याबद्दलचं अधिक स्पष्टीकरणही करता येईल. मी काय हे आधुनिक साहित्यातलं उदाहरण घेतलं तर त्याचं कारण एक असं आहे की माऊलींच्या समकालीन नसणाऱ्या नामदेवरायांनी त्यांचं वर्णन केलं, त्याच परंपरेतल्या नाथबाबांनी वर्णन केलं, तुकोबांनी केलं, इतरही संतांनी केलेले आहेत. पण आपण प्रातिनिधिक पातळीवरती बघतो आणि पुढे पण ही वर्णनं माऊलींच्या संबंधीची अनेक झालेली आहेत. त्याच्यावरती वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारामध्ये लेखन पण झालेलं आहे. पण नंतरच्या कालखंडामध्ये अरुण कोलटकरांच्या सारखा एक आधुनिक कवी त्या सगळ्याशी आपला धागा जोडतो. आता तुकोबांच्या प्रभावाची वर्णनं मी दिलीप पुरुषोत्तम चित्रे, भालचंद्र नेमाडे यांची उदाहरणं घेऊन सांगितलीच. पण माऊलींच्या समाधी सोहळ्याच्या वर्णनावरती एक कविता लिहून आपल्या स्वतःला जे जोडून घेतो, म्हणजे इथे काळाचं अंतर पुसलं जातं आणि माऊलींची समाधी संजीवन समाधी, त्याचा एक वेगळाच अर्थ आपल्याला प्रतीत होतो की खरोखरीच ती संजीवन समाधी आहे. आणि म्हणून ते मी उदाहरण घेतलेलं आहे. एक छोटंसं प्रमेय घेऊन मला जे चिंतन मांडता आलं ते मी मांडण्याचा प्रयत्न केला. आपण सगळ्यांनीच ते गोड मानून घ्यावं अशा प्रकारची मी विनंती करतो. तुकोबांचे शब्द वापरून बोलायचं झालं तर बोलेली लेकोरे वेडी वाकुडी उत्तरे, क्षमा करा महाराज तुम्ही सिद्ध, हे तुकोबांनी ज्ञानदेवांनाच उद्देशून म्हटलेलं आहे. त्या तुकोबांच्याच शब्दांचा मी वापर करून जी काय माझ्याकडनं वेडवाकडं जे बोललं गेलेलं आहे
ते निश्चितच मी क्षमाशील वृत्तीनं त्याच्याबद्दलची माझी प्रतिक्रिया देतो आणि मी ते थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.